नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. आजकाल बातम्या इतक्या दुथडी भरून वाहत असतात की त्यांना खोली अजिबात नसते, वास्तवाची जोड अजिबात नसते आणि खळखळाट मात्र फार असतो. आणि त्यामुळेच काल परवा ज्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी बिनविरोध निवड झाली, त्या निमित्ताने गेले 15-20 दिवस जो खळखळाट चालला होता, त्या खळखळाटामध्ये अतिशय धूर्तपणे कोणी कोणी राजकारण केलं हे सांगण्याची एक स्पर्धा राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांमध्ये चालू होती. मग देवेंद्र फडणवीस कुठचे डावपेच खेळतायत, शिंदे काय करणार, शिंदे तिसरा उमेदवार टाकणार का, मग तिसऱ्या उमेदवार टाकण्यासाठी किती आमदार खरेदी करावे लागतील, मग त्याच्यासाठी परचेस कपॅसिटी कोणाकडे आहे, आणि आपला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी सुद्धा मित्र पक्षांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. इतकी उद्धव ठाकरे यांची दुर्दशा कशी झालेली आहे, या सगळ्यावर खळखळाट फार चालू होता. पण या सगळ्या गडबडीत भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्या आमदारांविषयी चर्चा चालू असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या अजितदादा गट किंवा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे, त्या पक्षाच्या उमेदवाराची कोणी फारशी चर्चा सुद्धा करत नव्हता. वास्तविक आपला एक विधान परिषदेचा आमदार निवडून आणल्यानंतर सुद्धा सुनेत्रा वहिनींच्या खात्यामध्ये 10 आमदार मतदार अधिकचे होते. एकनाथ शिंदेकडे फक्त 57 आमदार आहेत आणि 2 हक्काचे निवडून आणायचे, तर त्यांना 58 आमदारांची गरज होती. म्हणजेच शिंदे यांना विधान परिषदेचे 2 आमदार निवडून आणताना सुद्धा एक उधारीचा उसनवारीचा आमदार मतदार म्हणून आणणं भाग होतं. पण त्यांचा तिसरा उमेदवार लढवण्यापर्यंत माध्यमातल्या जाणकारांची धावपळ चालू होती. पण सुनेत्रा वहिनी यांच्याकडे 10 किंवा 11 अधिकचे आमदार आहेत. त्या 10 किंवा 11 आमदारांच्या बळावर सुनेत्रा वहिनी काही प्रयोग करू शकतील का, किंवा जो काय एक आमदार आणायचा आहे, तो एक आमदार निवडून आणताना सुद्धा पक्षाच्या भवितव्याचं आणि व्यापक राजकारणाचा विचार सुनेत्रा वहिनींकडून किंवा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून होईल का, याची चर्चा करायची इच्छा सुद्धा कोणाला झाली नाही. आणि म्हणून मी त्याला खळखळाट म्हणतो. उथळ पाण्याला खळखळाट फार. भाजपकडे 132 कितीतरी आहेत आणि त्यांना 5 जरी आमदार आणायचे असतील तरी अजून काय आणखीन 5-7 कमी पडतायत, 12 कमी पडतायत. एकनाथ शिंदेना तिसरा टाकायचा असेल तर त्यांच्याकडे परचेस कपॅसिटी आहे, आमदारांची मतं विकत घेण्याची, आणि विधान परिषदेच्या वगैरे निवडणुकीत मत म्हणजे घोडे बाजार असतो. काय 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 पांडित्य सांगितलं जातं. पण आपल्याकडे एक आमदार निवडून हक्काने आणायचा, अधिक 10 रिकामे आमदार आहेत जे कोणालाही विकता येतील. तर सुनेत्रा वहिनी विकतील का, याचा सुद्धा विचार कोणी केला नाही. उलट शिवसेना, उद्धव ठाकरे, उभाठा शिवसेना यांचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 असे 46 आमदार असताना 29चा कोटा पूर्ण केल्यानंतर जे अधिकचे 17 आमदार उरतायत, तरीही 29 पक्के विश्वासाने मत देतील का याची गॅरंटी कशी नाही, याची चर्चा होत राहिली. मग काँग्रेसने उद्धव ठाकरे असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ, अन्यथा उद्धव ठाकरेंच्या जागी उभाठा शिवसेना दुसरा कुठला उमेदवार देणार असेल तर मात्र आम्ही, म्हणजे काँग्रेस ही जागा लढवेल, असं सकपाळांनी धमकावलं आणि त्याच्यावर गदारोळ सुरू झाला. म्हणजे
भाजप कोणाला उमेदवार करणार, त्याची 14 लोकांची यादी दिल्लीला कशी गेली, ते नवख्या आलेल्यांना देणार, संधी साधू आले त्यांना देणार, की वर्षानुवर्ष पक्षासाठी राबलेल्या 3-4 तरी अनुभवी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना मत उमेदवार देणार. या सगळ्याची चर्चा चालू होती. पण उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा वहिनी किंवा त्यांचा पक्ष आपल्या 40 आमदारांसकट विधान परिषदेमध्ये काय भूमिका घेईल, कुणाला उमेदवारी देईल, अधिकचा लढवेल की नाही सोडून द्या, पण अजितदादा गटातर्फे विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाईल याची चर्चा सुद्धा माध्यमांना करावीशी वाटू नये, ही अतिशय दयनीय अवस्था आहे. आणि त्याचं कारण आहे, त्याचं कारण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अवास्तव बोलत नाहीत, अघडपघड बोलत नाहीत आणि कारण नसेल तर एक अक्षर बोलत नाहीत. पण याचा अर्थ त्या राजकारणात अननुभवी आहेत, त्यांना राजकारण कळत नाही, अशा गैरसमजात बहुतांश पत्रकार आहेत. पण म्हणतात ना, गरजते वो बरसते नहीं और बरसते वो गरजते नहीं. सुनेत्रा वहिनी या दुसऱ्या कॅटेगरीतले आहेत. त्या बोलत नाहीत पण करतात, आणि करतात ते इतकं मूलगामी असतं की तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. जसं मोदी किंवा अमित शहाबद्दल बोललं जातं की ते काय करतील याचा अंदाज बांधणं अवघड आहे, सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत असंच म्हणता येतं. पहिली गोष्ट म्हणजे चौथ्या दिवशी, पतीच्या मृत्यूच्या चौथ्या दिवशी कोणाला टाकास तूर लागू न देता त्यांनी विधानसभेत आपल्याला गटनेता म्हणून करण्याचा निर्णय घेतला आणि जाऊन चौथ्या दिवशी शपथविधी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाचा उरकून घेतला. मग तो पक्ष कोण बळकवणार, राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर विलीन होणार का, वगैरे वगैरे चर्चा चालू असताना त्या सगळ्या बारगळून टाकत सुनेत्रा वहिनी गप्प होत्या. पटेल आणि तटकरे यांच्यावर कितीही कसले वेडे वाकडे आरोप करा, पण त्यांनी सगळ्या प्रकारचे आरोप सहन करत आणि सोशिकपणा दाखवत ज्या प्रकारे आपला पक्ष शाबूत ठेवलेला आहे, पवारांच्या तावडीत सापडू दिलेला नाही, किंवा उथळपणाचं राजकारण करणाऱ्या सुप्रिया सुळेंना सुद्धा टाकास तूर लागू दिलेली नाही, अशा लोकांनी ज्या प्रकारे गेल्या 3 महिन्यामध्ये पक्ष सावरलेला आणि चालवलेला आहे, हे लोक विधान परिषदेच्या निवडणुकीत काय करतील याचा विचार देखील ज्यांना करावासा वाटत नाही, त्यांना राजकीय विश्लेषक का म्हणायचं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आता येऊया आपण, अमोल मिटकरी सारखा माणूस अनाठाई रोहित पवारच्या नादी लागल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला पक्षातून हाकलण्याचा आतताईपणा ना तटकरींनी केला, ना प्रफुल्ल पटेलनी केला, ना सुनेत्रा वहिनींनी केला. पण अमोल मिटकरीला त्याची जागा दाखवून देण्याचं न बोलता काम करण्यात आलं. विधान परिषदेतल्या निवृत्तीनंतर पक्षाचा, अजितदादा गटाचा एकही आमदार अमोल मिटकरी यांच्या बरोबर साधा मोमेंटो म्हणून फोटो काढायला हजर राहिला नाही. एक प्रकारे न बोलता, एक अपशब्द न बोलता, विरुद्ध न बोलता अमोल मिटकरीला पक्षामध्ये वाळीत टाकण्यात आलं. आणि त्याबद्दल आता अमोल मिटकरी आपल्या मनातलं गरळ ओकतोय. प्रश्न असा आहे मित्रांनो, की या बाबतीत ज्या प्रकारे झिशान अली या मुस्लिम उमेदवाराला सुनेत्रा बहिणींनी विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि बिनविरोध निवडून आणला, त्यामागे कुठलं राजकारण,
तटकरे, पटेल आणि सुनेत्रा वहिनी करतायत हे समजून घेणं अगत्याचं आहे. पण फक्त तेवढं सोडायचं आणि बाकीच्या उखळ पखळ गोष्टी बोलायच्या. एक तर अजितदादा गटाच्या मुंबईतल्या अस्तित्वाची एकमेव खूण कुठली असेल तर ती सना मलिक आहे. नवाब मलिक यांची मुलगी जी गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून आलेली आहे. तसाच काँग्रेसमधून 2019च्या निवडणुकीत वांद्रे पूर्व भागातून विधानसभेवर निवडून आलेला बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा नंतर अजितदादांच्या पक्षात आला आणि 2024च्या निवडणुकीत पराभूत पण झाला. वरुण सरदेसाई या आदित्य ठाकरेंच्या मावस भावाकडून झिशान अली पराभूत झाला. त्याला सुनेत्रा वहिनींनी विधान परिषदेची उमेदवारी दिली. याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. एक प्रकारे मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना आणि फडणवीसांचा भाजप मिळून जी आघाडी किंवा महायुती आहे त्या पलीकडे महायुतीमध्ये आणखीन एक पक्ष आहे तो अजितदादांचा सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री असलेला राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि त्या पक्षाचं मुंबईतलं प्रतिनिधित्व हे फक्त मुस्लिम आमदारापुरतं मर्यादित आहे. सना मलिक आणि आता बिनविरोध झाल्यामुळे झिशान सिद्दीकी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे मुंबईतले 2 आमदार जे आहेत हे दोनही मुस्लिम आहेत आणि भाजप किंवा शिंदे हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. अशा सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही बारकाईने बघितलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धक्का देऊ शकले उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी ते मुस्लिम वोट बँकेच्या आधारावर. आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मुंबईच्या राजकारणामध्ये धक्का द्यायचा असेल तर मुस्लिम वोट बँकेमध्ये एक लचका तोडला पाहिजे. आणि तो लचका शिंदे किंवा फडणवीस तोडू शकत नाहीत, पण अजितदादांचा राष्ट्रवादी गट तोडू शकत असेल तर तो तोडला पाहिजे. आणि म्हणून झिशान सिद्दीकी आणि सना मलिक हे 2 आमदार एक विधान परिषदेत एक विधानसभेत महायुतीतले आहेत, मुस्लिम आहेत आणि अजितदादांच्या गटाचे आहेत. आणि त्यामुळे अजितदादांच्या किंवा सुनेत्रा वहिनींच्या पक्षाचं मुंबईतलं अस्तित्व हे सर्वस्वी मुस्लिम आहे. जवळजवळ त्यामध्ये नाव घेण्यासारखा कोणी हिंदू नेता उरलेला नाही. आणि हे राजकारण शेवटच्या क्षणापर्यंत झिशान अली यांचं नाव सुद्धा झिशान सिद्दीकी यांच्या नावाची कुठे चर्चा सुद्धा नव्हती. पण सुनेत्रा वहिनी पटेल आणि तटकरे यांनी मिळून ज्या प्रकारे विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवार केलं आणि बिनविरोध निवडून आणलं त्यामागे फक्त त्या पक्षाची भूमिका आहे असं मला वाटत नाही. महाविकास आघाडीला मुंबईतला सगळा मुस्लिम मतदार ही आपली वोट बँक आहे, आपली जागिरी असं वाटतं. त्याला शह देण्याचा डाव शिंदे फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी यांनी एकत्रित खेळलेला असावा. मुंबईमध्ये युतीच्या विरोधात मुस्लिम मत जातील, पण जिथे मुस्लिम बहुल इलाका आहे मग तो भेंडी बाजार असेल, तो बेहरामपाडा बांद्र्याचा असेल, तो शिवाजीनगर वगैरे तिकडचा देवनारचा भाग असेल, अशा ठिकाणी युतीला जर हिंदुत्व म्हणून मतं मिळत नसतील तर मुस्लिम मतं बहुल असतात. तिथे मुस्लिम मतं सुद्धा युतीच्या बाजूने आणायची तर एक मुस्लिम धार्जिणा वाटेल किंवा दिसेल असा पक्ष पाहिजे. आणि तो पक्ष मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना किंवा देवेंद्र फडणवीसांचा भाजप असू शकत नाही. तर ते काम झिशान अली आणि झिशान सिद्दीकी आणि सना मलिक यांच्या माध्यमातून
अजितदादा गट करू शकतो. आणि ते पाऊल इतकं सहजगत्या टाकलं गेलं की त्याकडे मोठ्या मोठ्या राजकीय विश्लेषकांचं लक्ष सुद्धा गेलेलं नाही. याला म्हणतात सुनेत्राबाईंनी. बोलत नाही, पण किती गहन राजकारण करतात. भले बाहेर काही बोलो, पटेल तटकरे वगैरे, पण पटेल तटकरे यांच्या मदतीनं आपल्याला पक्षाचा गाडा आणि पक्षाचं राजकारण खेचून न्यायचंय एवढी समजूत सुनेत्रा वहिनींकडे आहे. म्हणून न बोलता, चर्चेत न राहता मूलगामी राजकारणातले डावपेच सुनेत्रा वहिनी खेळू शकतात. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून जिशान सिद्दीकी याच्या विधान परिषदेच्या उमेदवारीकडे बघितलं पाहिजे. पण तेवढं न बघता करतात ते पत्रकारिता असते. असो मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.